पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती सांगलीत उत्साहात साजरी। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक सांगली या ठिकाणी जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे विचार, कार्य, कर्तृत्व, प्रशासन व्यवस्था, दैदिप्यमान इतिहास सर्वांना माहीत व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले। आज सकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांचे सत्कार संपन्न झाले। त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा, ओवी यात हे यश संपादन केलेल्या स्पर्धकांचे मान्यवरांच्या हस्ते शील्ड, सर्टिफिकेट आणि बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला। मान्यवरांनी जयंतीच्या निमित्ताने मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या। महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाची माहिती सांगितली। तसेच आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, महाप्रसाद, शाहिरी, पोवाडे कार्यक्रम असे दिवसभर विविध कार्यक्रम संपन्न झाले। आमदार इद्रिस नाईकवाडी, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, मनपा आयुक्त संचिता मोहपात्रा, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, स्थायी समिती सभापती अतुल माने, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, माजी महापौर संगीता खोत, माजी महापौर नितीन सावगावे, आदित्यराजे विजयसिंह पटवर्धन, पृथ्वीराज पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष पद्माकर जगदाळे, नगरसेवक राजेश नाईक, नगरसेवक दयानंद खोत, नगरसेवक दरिबा पेंडकर, त्याचबरोबर अन्य मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित राहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन केले। अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आपल्या सांगलीतील एक भव्य दिवस स्मारकाच्या इथं अहिल्यादेवींच्या पुतळ्यात आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी हार घालून अभिवादन केले। सर्वांना आज अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आमच्या सांगली शहरातील अश्वरोड पुतळ्याच्या इथंसुद्धा आम्ही सर्वांनी पदाधिकाऱ्यांनी आज अहिल्यादेवी पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे। तर अहिल्यादेवींचे विचार सर्व नागरिकांनी आचरणात आणून त्यांच्या विचाराप्रमाणे काम करावं, आज सर्व सांगलीकरांना आज मी जयंतीनिमित्त संदेश देतो आणि सर्व सांगलीकरांना अहिल्यादेवी जयंतीच्या शुभेच्छा। नमस्कार, मी आयुक्त सांगली विधानसभा परिषद महानगरपालिका। आपण सर्व सांगलीकरांना पूर्ण महाराष्ट्राला अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त खूप शुभेच्छा देते। आणि आजचं हे दिवस आपण कशासाठी पालन करतो हे प्रत्येक बाळाला माहिती असायला पाहिजे। आणि अहिल्यादेवी होळकरने जे 18व्या शताब्दीमध्ये लोकमाताची नीव टाकली होती आणि सर्वच ठिकाणी त्यांचं आज महत्त्व आहे। तर सर्व महिलांना माझं आव्हान आहे की तुम्ही गृहिणी असो की कुठे पण कामं करत असतो, तुम्ही काळी पण होऊ शकते, लक्ष्मी पण होऊ शकते, सरस्वती पण होऊ शकते आणि दुर्गा पण होऊ शकते। तुमचं स्वतःचं जे क्वालिटीज आहेत त्याला ओळखा आणि त्या हिशोबानं कामं करा। महाराष्ट्राच्या महिला खूपच सवड आहेत, अबळा नारी आता राहिलेली नाही, त्याप्रमाणे सर्वांनी कामं करा आणि सर्व पुढे। धन्यवाद। मॅडम, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर या कुशल शासक होत्या। प्रशासनामध्ये तुम्ही काम करत असताना अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श राज्यकारभार जो आहे त्यापासून तुम्हाला काय प्रेरणा मिळते, शिकायला मिळतं, बघायला मिळतं? जेव्हा आपण एक महिला असतो आपल्याला सांगण्यात येते की इमोशनल पॉईंट ऑफ व्ह्यू आपलं जे असते ते आमच्या कमजोरी असतात, तर ते तुम्हाला कसं ताकदामध्ये कन्वर्ट करता येते, प्रत्येक गोष्टीचा तोडगा कसा काढता येते, सकारात्मक रूपाने कसं त्याला पुढे घेऊन जाता येते। लोकमाता प्रत्येक दिवस बसून सर्वांचं ऐकून घेऊन त्यांचं निराकरण कसं होऊ शकते त्याच्यासाठी तत्पर होते। आणि महिलांना आपल्याला माहिती आहे घरामध्ये होममेकरमधून ते फायनान्स मिनिस्टर पण आहेत आणि होम मिनिस्टर पण आहेत, तर आपण सर्व काही गोष्टी करू शकतो। पुरुषांना पण मला वाटते की जरी एक कामं सांगितले, दुसरा कामं सांगितलेलं पुढच्या कामं विसरून जातात, त्या हिशोबानं महिलांनी जास्त सशक्त ॲडमिनिस्ट्रेटर आहेत।